नेक्स्ट पहा आता थेरम आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय. मराठीवाले पुस्तक समोर घ्या, प्रमेय उघडा म्हणजे लक्षात येईल. तर हा इथे प्रमेय पहा दिलेला आहे थेरम. तर इथे when two triangles are similar, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं. ओके. तर आता थेरम वाचल्यानंतर, प्रमेय वाचल्यानंतर आपल्याला डायग्राम तयार करावी लागते. तर त्यासाठी टू सिमिलर ट्रायंगल्स घ्यायचे आहेत. इथे डायग्राम मध्ये पहा ट्रायंगल एबीसी आणि इकडे ट्रायंगल पीक्यूआर घेतलेले आहेत. तर ते सिमिलर दिसतील अशा टाईपने घ्यायचे आहेत. मग आता गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन म्हणजे दिलेला पार्ट येणार, म्हणजेच पक्ष. मराठीमध्ये काय म्हणायचं याला? पक्ष. तर पक्ष काय येणार? दिलेलं काय आहे? तर हे त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांची उंची घ्यावी लागते इथे. त्यामुळे इथे परपेंडिक्युलर टाकलेले आहेत, लंब टाकलेले आहेत हे लक्षात घ्या. बेसवर, पायावर इथे समोरच्या शिरोबिंदूतून अपोजिट व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर टाकलेले आहेत हे लक्षात घ्या. आता ते पक्षामध्ये कसं लिहायचं आहे पहा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, एडी लंब बीसी, पीएस लंब क्यूआर. सेमी वाले ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, एडी परपेंडिक्युलर बीसी, पीएस परपेंडिक्युलर क्यूआर. आता टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तो पार्ट इथे लिहायचा आहे. मराठीमध्येच त्याला साध्य असं म्हणतात. जे सिद्ध करायचं असतं तर ते इथे साध्यामध्ये लिहायचं असतं. तर काय सिद्ध करायचं आहे? तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पहा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणून इथे कसं घेतलं पहा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं. तर तिन्ही बाजू इथे घेतलेल्या आहेत, संगत बाजू त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं घेतलेलं आहे म्हणून इथे लिहिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. तर हे झालं टू प्रूव्ह, साध्य झालं. आता त्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजेच प्रूफ. आता याचं प्रूफ देत असताना म्हणजे सिद्धता. प्रूफ म्हणजे सिद्धता. आता सिद्धता याची देत असताना काय काय आपल्याला घ्यावं लागतात पहा. कोणत्या क्रमाने जायचं आहे. तर स्टार्टिंगला इथे आता आपल्याला गुणधर्म झालेले होते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज इन प्रपोर्शन ऑफ. तर त्या ट्रायंगलचा बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. तर हा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तर त्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट. तर बेस आणि हाईट तर यांच्या प्रोडक्टच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. म्हणून इथे लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन QR इंटू PS. ओके. म्हणजेच आता याला सेपरेट केलं पहा. असं मधून
सेपरेट केलं, इकडचा भाग आणि इकडचा भाग वेगळा केला. बीसी छेद क्यू आर, बीसी अपॉन क्यू आर इंटू एडी अपॉन पीएस. ओके, त्याला नंबर दिला 1. आता इन ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल पीक्यूएस, एबीडी हा पहा, एबीडी, तर हा इकडचा ट्रायंगल पहा, याच्यातलाच हा पार्ट आहे इकडचा. तर हा पार्ट पहा, इकडचा हा पार्ट पहा. तर हा इकडचा ट्रायंगल एबीडी हा इथे दाखवलेला आहे पहा, एबीडी, आणि इकडचा पीक्यूएस हा पहा, पीक्यूएस. इन ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल पीक्यूएस, त्रिकोण एबीडी व त्रिकोण पीक्यूएस मध्ये कोण बी एकरूप कोण क्यू का तर गिवन म्हटलेलं आहे, कारण हे सिमिलर ट्रायंगल आहेत ना. सिमिलर ट्रायंगल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणून इथे रिझन गिवन दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट पहा, अँगल एडीबी इज इक्वल टू अँगल पीएसक्यू इज इक्वल टू 90 डिग्री. तर या प्रत्येक कोणाचं माप 90 अंश आहे, कारण हा लंब आहे इथे, त्याच्यामुळे. ओके, आता अकॉर्डिंग टू अँगल टेस्ट इथे झाली, म्हणजेच कोको कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, कोको कसोटी का, तर इथे हे दोन कोण एकरूप झाले, हे दोन कोण एकरूप झाले, म्हणजे दोन त्रिकोणामध्ये हा आणि हा, तर हे दोन संगत कोण एकरूप झाले, म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार त्रिकोण एबीडी समरूप त्रिकोण पीक्यूएस. According to angle test for similarity, triangle ABD similar triangle PQS. आता यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो, आणि म्हणून आपण इथे घेतली AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ, AB अपॉन PQ. तर आपल्याला जे हवं तेवढ्या टू साइड्सचा रेशोच आपण इथे प्रपोर्शन इक्वल घेतलेला आहे. बट ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, परंतु त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, एबीसी त्रिकोण आणि पीक्यूआर त्रिकोण, तर हे समरूप त्रिकोण दिलेले आहेत. त्याच्यामुळे याच्या संगत बाजू आपण प्रमाणात घेऊ शकतो. एबी छेद पीक्यू बरोबर बीसी छेद क्यूआर, आणि इथे हे पहिले याला स्टेटमेंटला सेकंड नंबर दिलेला आहे, या स्टेटमेंटला थर्ड नंबर दिलेला आहे. आता फ्रॉम 1, 2 and 3 विधान 1, 2 आणि 3 वरून पहा, इथे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू, इथे आहे पहा, बीसी अपॉन क्यूआर इंटू एडी अपॉन पीएस. म्हणजे हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे हे लिहिलेलं आहे, आणि आता इथे व्हॅल्यू ठेवलेले आहेत. बीसी अपॉन क्यूआर हे आहे तसं ठेवलेलं आहे. इथे एडी अपॉन पीएस, एडी अपॉन पीएस ची व्हॅल्यू पहा, एडी अपॉन पीएस इज इक्वल टू एबी अपॉन पीक्यू, आणि एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यूआर. त्यामुळे एडी अपॉन पीएस इज इक्वल टू बीसी अपॉन क्यूआर येतात, लक्षात ठेवा. हे इक्वल आहे, इथे लक्षात ठेवा, हे इक्वल आहे म्हणून हे इक्वल. ओके, आणि त्याच्यामुळे इथे काय केलं, तर एडी अपॉन पीएस पहा, तर त्याची व्हॅल्यू पण इथे बीसी अपॉन क्यूआर ठेवलेली आहे. एडी अपॉन पीएस ची व्हॅल्यू बीसी अपॉन क्यूआर इथे ठेवलेली आहे. ओके, आता याच्यामुळे काय झालं पहा, बीसी इंटू बीसी, बीसी गुणिले बीसी, बीसी वर्ग, क्यूआर गुणिले क्यूआर, क्यूआर वर्ग. ओके, आता बीसी वर्ग छेद क्यूआर वर्ग आलं, म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळं त्यांच्या एका संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलेलं आहे. आता ही संगत बाजू आपण बीसी अपॉन क्यूआरच्या घेतल्या त्या पद्धतीनं इथे आपण दुसऱ्या साइड्स देखील आहेत, तर त्या देखील
स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये आपण घेऊ शकतो. म्हणून रिमेनिंग साइड्स इथे घेतलेले आहेत. उरलेल्या बाजू देखील वर्गाच्या गुणोत्तरा इतके घेतलेले आहेत. म्हणजेच पहा, AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. तर इथे हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या की हे दोन्ही त्रिकोण ABC आणि PQR हे समरूप आहेत. त्याच्यामुळे इथे हे ABC सिमिलर ट्रायंगल PQR, त्याच्यामुळे या AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. याचं स्क्वेअर करता येतात. स्क्वेअर केला तर इथे स्क्वेअर येईल, स्क्वेअर होईल. स्क्वेअर केला रेशो सेमच राहणार. हे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इथे आहे. पहा, हे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इथे आहे, म्हणून हे इक्वल आहे ते पुढे लिहिलेलं आहे. हे लक्षात घ्या, हे इक्वल इथे लिहिलेलं आहे. ओके. आता पुढचा पार्ट पहा. तर याच्या पुढचा पार्ट म्हणजे हे सिक्वेन्स लिहायचा आहे. याच्या बरोबर लिहायचं आहे इथे एरिया ऑफ ट्रायंगल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, हे लिहायचं आहे. क्रमाने लिहू. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू, हे घेऊ BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर शेवटी हे आपल्याला इथे लिहायचं आहे आणि आपल्याला हेच इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. इथे पहा, तर हे प्रूव्ह झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 1.4 सराव संच 1.4 मधलं पहिलं उदाहरण पहा. इथे the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. then find the ratio of their areas. मराठीवाले, तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं इथे गुणोत्तर दिलेलं आहे 3:5 आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. तर दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ट्रायंगलचे नेम दिलेले नाहीत. नेम आपण घेऊन सोडवू शकतो किंवा त्यापेक्षा सोपा पर्याय, आपण त्या दोन त्रिकोणांच्या बाजू S1 S2 साइड्स S1 S2 घ्यायचे आहे आणि त्यांचा एरिया A1 A2 आपल्याला घ्यायचा आहे. त्यांचं क्षेत्रफळ A1 A2 घ्यायचं आहे आणि मग सोडवायचं आहे. पहा, let the corresponding sides of two similar triangles BS1 and S2 and their respective areas B and their respective areas B
A1 and A2. आता हेच मराठीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. समजा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू S1 व S2 व त्यांची क्षेत्रफळे अनुक्रमे A1 व A2 आहेत. तर हे त्रिकोणाला नाव न दिल्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे त्याने दिलेलं काय हे पहा. रेशो दिलेला आहे S1 S2 S2 S1 S2 हा रेशो दिलेला आहे 3:5 3:5 दिलेला आहे. म्हणजेच आपण हा उभा लिहू शकतो. म्हणून S1 upon S2 is equal to 3/5 3/5. याला आपण क्रमांक देऊ 1. याला क्रमांक दिला 1. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. त्याच्यामुळं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार म्हणजे त्याला थेरम ऑफ एरियाज बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजेच मराठीमध्ये समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरानुसार प्रमेयानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार पण आता काय लिहू शकतो सांगा. आताच झालेला थेरम आहे तो प्रमेय आहे. तर त्यांचा क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं. क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजेच A1 छेद A2 घ्यायचं आहे बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं. म्हणजेच S1 वर्ग छेद S2 वर्ग येईल. आता इथे आपण हे कॉमन लिहायचं आहे. कॉमन कसं पहा. तर S1 छेद S2 कंसाचा वर्ग लिहिला. S1 छेद S2 कंसाचा वर्ग लिहिला. का लिहिला तर इथे आपल्याला ही किंमत ठेवता यावी म्हणून. म्हणजेच आता इथे किंमत ठेवायची आहे 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. का तर फ्रॉम 1 लिहायचं आहे. कारण काय लिहायचं आहे फ्रॉम 1 म्हणजेच 1 वरून 1 मधली आपण इथे किंमत ठेवलेली आहे. आता इकडे पहा स्क्वेअर करायचा आहे. 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा स्क्वेअर 25. 5 चा स्क्वेअर 25. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालं A1 S2 A2 A1 A2 बरोबर 9/25 9/25. म्हणून मग शेवटी उत्तर लिहायचं आहे the ratio of the areas of two similar triangles. Just a minute. The ratio
of the areas of two triangles is 9:25. हेच मराठीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. दोन त्रिकोणांच्या शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं पहा. त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 9:25. तर हे उदाहरण अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, आता काय तुमच्या शंका आहेत पहा.